जय शिवराय मित्रांनो, माझ्या तमाम प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 9 मध्ये। आज पाहिलं तर 8 एपिसोड आपले सक्सेसफुल झालेत। या 8 एपिसोड मध्ये माझ्या तमाम प्रेक्षकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला, त्याचा मी खरंच ऋणी आहे। परंतु या 8 एपिसोड नंतर मी एक पोस्ट केलं होतं। त्या पोस्ट मध्ये मी असं सांगितलं होतं की पुढील एपिसोड कोणत्या खेळाडूचा असावा, तुमच्या आवडीचा खेळाडू तुम्ही नक्कीच त्यामध्ये दर्शवा। त्यामध्ये एका खेळाडूला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तोच खेळाडू आज मी तुमच्या सोबत या आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये घेऊन आलोय। 9व्या एपिसोड मध्ये स्वागत आहे माडपाई माडप संघाचा हिटमॅन आरके। मनापासून सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या या पॉडकास्ट मध्ये आपण आलात। धन्यवाद दादा। सर्वप्रथम तर मी केपी क्रिकचं मनोभावे आभार मानतो आणि आकाश दादाचे, त्यांनी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी मनोभावे आभार मानतो। नक्कीच रोहित, जर पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये जेव्हा हा पोल गेला होता त्या पोल मध्ये तुमच्या नावाला बऱ्यापैकी पसंती मिळाली आणि आम्ही याची वाट पाहत होतो की तुम्ही कधी आमच्या या पाहिलं तर कार्यक्रमामध्ये येणार आणि खालापूरचे सितारे एपिसोड 9व्या मध्ये तुम्ही आलात, तुमचे शतशः आभार व्यक्त करतो। रोहित, आपण पाहिलं तर या खालापूरच्या सिताऱ्यामध्ये प्रत्येक नवनवीन खेळाडू असतील, यंगस्टर म्हणावे त्यांना, त्यासोबत पाहिलं तर लेजंड खेळाडू यांना आपल्या सोबत नक्कीच इकडे घेऊन येण्याची एक इच्छा व्यक्त केली होती। रोहित, कसं वाटतंय की या प्रोग्राम मध्ये आपण आलात आणि माडपाई माडप संघाचं नेतृत्व करताना इथे आपण बसलात? खरं तर बघायला तर आपल्या खालापूर तालुक्याचे चाहतावर जे मला त्यांनी मला हे करून म्हणजे प्रतिसाद देऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। आणि मेन म्हणजे जे आमची टीम आहे माडपाई माडप, त्यांच्यामुळे मी आज इथं बसायची संधी भेटली आणि मला इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल तर टीमचे माझा मनापासून आभार मानतो। नक्कीच पाहिलं तर माडपाई माडप संघ हा या ग्रामीण विभागामध्ये चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळतो आणि त्याचसोबत पाहिलं तर त्या संघाचे सलामीचे फलंदाज म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे भूमिका वर्ग करता। तुम्ही आणि तुमचे बंधू यांच्या नावाची चर्चा संपूर्ण पाहिलं तर या खालापूर तालुक्याच्या क्रिकेटमध्ये नक्कीच आहे। म्हणजे म्हणतात ना, आरके आणि त्याचबरोबर विनायक करंजे म्हणजे VK ची जोडी ही खूप फेमस आहे। तर रोहित, जर आपण पाहिलं तर तुमची या माडपाई माडप संघामध्ये जी झालेली सुरुवात, ती सुरुवात कधी झाली आणि सुरुवात झाल्यानंतरचा प्रवास तुमचा कसा होता? सुरुवात जशी सगळ्यांची होते अंडरग्राऊंड क्रिकेट पासून, तशी माझी सुद्धा झाली। पहिले तर मला विकेटीच्या मागे बॉल आणायला पाठवायचे, त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते मॅचला घेऊन जायचे। प्लेयर असतील तर मला बॅट सांभाळण्यासाठी ठेवायचे, प्लेयर नसतील तर मला ॲज अ फिल्डर म्हणून खेळायला घ्यायचे आणि ते असते फिल्डिंग मी करायला चांगली करायचो, फिल्डिंग मला खेळायला घ्यायचे। त्यानंतर मग आपटीला मॅच होती, आम्ही मॅच हारलेलो होती, तर सेकंड इनिंग होती, मॅच हारले, शेवटचे 3 बॉल राहिलेले, 3 बॉलमध्ये 5 विकेट पडलेले, 7वा म्हणजे प्लेयर नव्हता पण जा म्हणून असं पाठवलं। 3 बॉलात मी 2 षटकार मारले, तिथपासून आस्ते आस्ते वरती लागत गेली। म्हणजे त्या आपटीच्या मॅच मध्ये तुमच्याकडून झाले 3 बॉल 2 षटकाराची खेळी आणि त्याच्यामुळे तुम्हाला माडपाई माडप संघाने तुमच्यावर जो विश्वास टाकला तेव्हा संधी मिळाली। पण संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करणं प्रत्येकाची एक पाहिलं तर एक गरज असते आणि त्यासोबत ते करणं गरजेचंच आहे। पण त्यानंतर तुम्हाला माडपाई माडप संघामध्ये संधी मिळाली, कोणते लेजंड खेळाडू तुमच्या टीम मध्ये तेव्हा होते? तेव्हा बघायला तर विनायक करंजे, म्हणजे तो सुरुवातीपासून खूप आधीपासून खेळायला लागला मेन टीम मध्ये। अजय गोविंदे झाला, अनिल गोविंदे, नितीन ठाकूर हे भरपूर चांगले खेळाडू होते। ते आस्ते विश्वास दाखवला, ते रिटायरमेंट घेतली, आम्हाला चान्स भेटला। आणि त्यासोबत जर पाहिलं तर तुमचा खेळ आता सध्याच्या घडीमध्ये प्रत्येक ग्रामीण खेळाडूचं जर तोंडी कोणी नाव ऐकलं तर रोहित करंजे आणि विनायक करंजे या दोघांची जोडी म्हणजे स्टीव मार्काची जशी जोडी होती तशा प्रकारे तुमची बॅटिंग आहे। रोहित, तुम्ही सुरुवात तशी केली, त्याच्यानंतरचा प्रवास तुमचा जो संपूर्ण खालापूर तालुका जाणतोय आज तागाय, तुम्ही जेवढं चांगलं क्रिकेट खेळताय, अशी कोणती तुमची अविस्मरणीय खेळ आहे का की तुम्हाला आठवते? एक मजेशीर किस्सा आहे। माझ्या आदल्या दिवशी माझ्याकडून खराब केली जाते, मी एक प्रकारे क्रिकेट सोडण्याचा विचार केलेला, म्हणजे खेळी खराब झालेली पोरं मला म्हणजे रागवले होते। त्याच्यावरून मी कसा यंग होतो तेव्हा लगेच राग डोक्यात घालून मिळाला आणि मी बोललो मी खेळायला येणार नाही। नंतर मग पोरं मला बोलली का चल असं झालं ते गेलं सोडून दे, तर पण मी रागाच्या मी येणारच नाही असं बोललो। नंतर पोरं गेली मॅचला, तर आम्ही बोलून दे
तो आला, मला समजूत काढली त्याने माझी का बाबा तू किती काय अदर टीमपेक्षा मोठा नाही, आणि ते मला पटलं. आणि त्याच्यामुळं मग मी गेलो मॅचला. मॅच माझी पहिली 50 तिथे झाली. तुम्हाला 50 मारण्यासाठी अमोल घोडुंदे यांनी पहिले टीममध्ये जास्त इंटरेस्ट घेण्यासाठी सांगितलं. तुम्ही क्रिकेट सोडणार होतात, तुम्ही खेळणार नव्हतात, परंतु तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही मैदानावर गेलात आणि मैदानावर तुमची ही पहिली 50 झाली. अशा तुमच्या टोटल पाहिलं तर कारकिर्दीमध्ये किती 50 धावा आहेत? असं मोजल्या नाही, पण 7-8 असते. 7 ते 8 नक्कीच तुमच्या 7 ते 8 धावा आहेत. खूप चांगला तुम्ही नक्की विषय काढला. त्यासोबत जर पाहिलं तर तुम्ही आता ग्रामीण क्रिकेट खेळता, क्रिकेट आणि त्याचसोबत तुमचा पारिवारिक वेळ, त्याचसोबत तुमचा कंपनीचा वेळ कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करता? तर ते बघा की पहिले मी म्हणजे तो पण म्हणजे किस्सा आहे. म्हणजे पहिले सीझन आला क्रिकेटचा, मी जॉब सोडायचो. सीझन संपला की मग परत जॉब धरायचो. अशा कित्येक कंपन्यांनी धरला सोडला अशा क्रिकेटमुळे. आणि आता म्हणजे क्रिकेट प्लस जॉब करतोय. आता जबाबदारी आली तुमच्यावर. आताच तुम्ही पाहिलं तर लग्नबंधनात अडकलात आणि त्याच्याबरोबर ही जबाबदारी आणि त्यासोबत क्रिकेटचं असलेलं जे अतूट नातं. तुमच्या मते क्रिकेट म्हणजे काय? एखाद्या खेळाडूच्या मते क्रिकेट म्हणजे काय ते नक्कीच व्याख्या स्पष्ट करा. क्रिकेट म्हणजे आता मी अजून परत म्हणजे एक कोणती मॅच अशी मिस केली नसेल का बा काय झालं आजारी आहे किंवा काय झालं घरातलं काम आहे का काय आहे. अजून तर मी माडप टीम म्हणजे ग्रामीण जिथपासून खेळायला लागलो एक पण क्रिकेटची मॅच खेळलेलो ना. त्यामुळं मला असं वाटतंय का क्रिकेट म्हणजे हाऊस म्हणजे मनापासून इच्छा. प्रॅक्टिस पण मिस करत नाही. जर घरातलं काम मी सांगायचो नाही मला प्रॅक्टिसला जायचं आहे, मी येणार नाही किंवा काय करणार असं. त्यासोबत जर पाहिलं तर खालापूर प्रीमियर लीगचा जो एक किस्सा आहे, घटना आहे, तुमच्या घरात कार्यक्रम होतं आणि त्यासोबत खालापूर प्रीमियर लीगची टुर्नामेंट आणि त्याची मॅच होती. तो किस्सा काय, तो वेळ कसा मॅनेज केला? वेळ म्हणजे कसं साखरपुडा होता माझ्या बहिणीचा पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मॅच होती लीग स्टेजची. तेव्हा माझ्या बहिणीचा साखरपुडा होता गोल्डनला, मावशीच्या मुलीला. त्यामुळं आम्ही पहिल्या 2 मॅच माझा असं फोकस होता, पहिल्या 2 मॅच खेळायच्या, जिंकायच्या दोन्ही मॅची आणि साखरपुड्याला जायचं संध्याकाळी. आणि तसंच घडलं. 2 मॅची जिंकलो आम्ही क्वालिफाय झालो. मग साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी मग हालत होती. हालत संध्याकाळी आली, आम्ही बाय अनलक्की ठरलो, आम्ही हारलो. मग वाट बघू होते आमचे तिकडे दोघांचे, पण आम्ही गाडीचे कपडे चेंज करून सगळं तिथे आम्हाला तयारी करायला भेटली. आता आपण हा तुमचा विषय घडला. त्याचसोबत माडपाई माडप, त्या माडपाई माडप संघामध्ये पाहिलं तर तुम्हाला सुरुवातीला संधी मिळाली नाही, त्यानंतर तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी चान्स भेटला. मग तुम्हाला सलामीची संधी मिळाल्यानंतर तुम्हाला सलामीला जोड कोण होते आणि कोणत्या खेळाडूंचा तुम्हाला चांगल्या प्रकारे जो अनुभव लाभला? सलामीचा जोड नाही, अक्षय नाईक. अंडर-19 आम्ही भरपूर खेळलो, अंडर-19 खेळलो, त्याच्यामुळे आम्हाला टीममध्ये जास्त चान्स भेटला. अक्षय नाईक असा खेळाडू होता म्हणजे पहिले रायगड प्रीमियर लीग झाली, तो रायगड तालुक्यात उदयनमुख खेळाडू म्हणून पहिला त्याचा नंबर आला. अंडर-19 मध्ये? अंडर-19 हा उदयनमुख खेळाडू. ओके ओके. रायगड जिल्ह्यातून. त्यानंतर दिनेश पाटील चालता पहिले त्याचा. अच्छा, म्हणजे दिनेश पाटील नारपुरीचे आणि अक्षय नाईक तुमच्या टीम मधले अक्षय नाईक. त्यासोबत आम्ही हे सुद्धा ऐकून तुमचे बंधू विनायक करंजे हे सुद्धा तेवढ्या ताकदीचे क्रिकेटर आहेत. त्याच्याकडे म्हणजे विनायक म्हणजे दादा म्हणजे माझा गुरु एक प्रकारे. त्याच्याकडे बघूनच मी खेळायला शिकलोय. तो जसा आणि तो जेवढं बोलू शकतो ना तेवढं मी त्याच्यासमोर बोलू शकतो. माझ्याकडून काय चुकेल तर तो बोलू शकतो. त्यासोबत आपण पाहिलं तर तुमचा हा जो ग्रामीणचा क्रिकेटचा प्रवास आहे, तुम्ही गोलंदाजी सुद्धा करता, बॅटिंग सुद्धा करता. मग अशी मोठमोठी पारितोषिक कधी पटकावलीत का की ती तुमच्या नेहमी लक्षात राहतील? ते पहिले तर म्हणजे RPL चषक मोपाडा पहिल्यांदा आम्ही तिथं गेलेलो. म्हणजे माझी पण पहिली बॅटिंग म्हणजे पहिलीच मॅच झाली टेंपरीवर. तेव्हा आम्ही 9 बॉल 33 धावा केल्या आणि पहिल्यांदा म्हणजे भीती वाटत होती, एवढा मोठ्या ग्राउंडवर पब्लिक जास्त असते. तेव्हा तिथं मला बेस्ट बॅट्समन भेटले सायकल म्हणून, ते मला पहिलं हे. तुम्हाला बेस्ट बॅट्समन म्हणून एक सायकल पारितोषिक मिळाली आहे. त्यासोबत पाहिलं तर अंकित सांगरे यांची एक टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटला एक वस्तू जी प्लेअर ऑफ द सिरीजची ती 2 खेळाडूंमध्ये वाटून आली
आणि तो खेळाडू दुसरा कोण नसे तुमचा भाऊ होता, तो काय किस्सा होता? तो म्हणजे माझ्याकडून पहिल्या वेळेला मी रनआउट झालो, मला जास्त बॅटिंगला हे भेटला नाही आणि स्कोर आमची बॉलिंग साईड एवढी चांगली होती का बॉलिंग केल्यावर आम्हाला बॅटिंगला जास्त स्कोर भेटत नव्हता. त्यामुळे बॅटिंगची माझी दादा स्ट्राईक आहे, दादाच रन मारायचा, त्यामुळे माझी बॉलिंग साईड चांगली होती, बॉलिंग मी चांगली केलेली आणि मग त्यामुळे आम्हाला दोघांना सिरीज म्हणून टीव्ही दिली आम्हाला दोघांना. म्हणजे तुमच्या घरामध्येच ती प्लेअर ऑफ द सिरीजची जी टीव्ही होती ती टीव्ही आली. पण त्यासोबत जर पाहिलं तर घरच्यांचा सपोर्ट कशा प्रकारे असतो तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी टुर्नामेंटला जाता, तुम्ही डे टुर्नामेंट खेळता, नाईट टुर्नामेंट खेळता, त्यासोबत तुम्ही तुमचं जे ऑफिस आहे ऑफिसचं काम सुद्धा बघता, मग घरातल्याचा सपोर्ट कशा प्रकारे मिळतो? पहिल्यांदा सपोर्ट नव्हता, कारण जॉब सोडायचो त्यामुळे घरातले नाराज असायचे. नंतर जसं जसं नाव होत गेला तसं तसं म्हणजे रात्र टीव्ही लावून मॅच बघायचे. त्यानंतर सपोर्ट भेटला सगळ्यांचा, फक्त सपोर्ट दादाचा होता आणि दादा प्रॅक्टिसला बघायचा, त्याला सपोर्ट होता. तो कधी बोलला नाही मला का जॉब कर का काय खेळतोय खेळ, कधी बोलला नाही मला. तुमचे मामा आणि ते सुद्धा पाहिलं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा स्टेबल आहेत, व्यावसायिक दृष्ट्या स्टेबल आहेत आणि त्यांना सुद्धा क्रिकेटची आवड आहे. काय सांगा तुमच्या मामांबद्दल? मामा म्हणजे मला एक क्षण आठवतो, आमची सगळ्याची म्हणजे तुमची देव नावासोबत मॅच होते, आम्ही 13 बॉलात 52 रन चेस केले दोघे. तर मामा फक्त कोणाला ते बोलल्याला माझं वाचेल तेव्हा म्हणजे एवढा प्राऊड फील झाला ना बस. म्हणजे मामांचं नाव सुद्धा सर्व प्रेक्षकांना सांगा. नितीन ठाकूर. बघा, एक चांगल्या मनाचा माणूस, दिलदार राजा माणूस नितीन दादा, त्यांचे मामा आहेत. पाहिलं तर आज व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा स्टेबल आहेत, त्यासोबत राजकारणामध्ये सुद्धा स्टेबल आहेत. आणि त्यांना जेव्हा समजलं की हा माझ्या भाच्यांनी चांगली खेळी केली तेव्हा ते आपुलकीने म्हणाले की हे माझे भाचे आहेत. तेव्हा यांच्या भाच्यांना सुद्धा अभिमान वाटला की माझ्या मामाचं ऊर भरून आलं होतं. त्यासोबत पाहिलं तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळता, एखाद्या मोठ्या मॅच साठी एखादा खेळाडू म्हणून स्वतःला कशा प्रकारे प्रिपेअर करतो, तुम्ही कसे प्रिपेअर करता स्वतःला? म्हणजे घरातून निघण्यापासून तर मॅचच्या ग्राउंडवर जात परत मनात एकच असतो, बाबा आपल्याला चांगला खेळ करायचा आहे, आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी बस. मग आता माडपाई माडप संघामध्ये कोणते खेळाडू खेळतात? विनायक म्हणजे अजय गोविंदे, तो म्हणजे लेजेंड, म्हणजे खूप आधीपासून खेळतोय. पण त्याला जेवढं माहिती आहे ना, म्हणजे प्लेयर समोरच्या टीम मधलं कोण कसा खेळतो कसं काय, तो अनुभव त्याला म्हणजे आम्हाला खूप फायदेशीर पडतो. त्याचा अक्षय झाला, आकाश झाला, शैलेश झाला, सागर झाला, जयेश, भरपूर चांगले यंग खेळाडू पण आहेत. साहजिक. त्यासोबत तुमच्या एका सपोर्टरने, फॅन्सने आम्हाला मेसेज करून सांगितलं की आमच्या आरके हिटमॅनला हा प्रश्न तुम्ही जरूर विचारा. तुम्ही आता सध्या खेळताय, तुम्ही सुरुवात केली एक यंगस्टर म्हणून, त्यासोबत आज टीम मध्ये तुम्ही एक महत्वाचा भाग आहात. माडपाई माडप संघ पुढच्या सीझन साठी तयार आहे. यंगस्टर कडून काय अपेक्षा असेल? यंगस्टरला कोणते सल्ले देणार आहात तुम्ही? यंगस्टरला एवढंच सांगू शकतो, प्रॅक्टिसवर लक्ष द्या. प्रॅक्टिसवर लक्ष द्यायला असं नाही का अभ्यास, मेन म्हणजे अभ्यास. मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय ना, जेवढं प्रॅक्टिसवर लक्ष द्या तेवढं अभ्यासावर पण लक्ष, शिक्षणावर लक्ष द्या. 12वी पेपर करायचं तर म्हणजे जसं तुम्ही मनापासून प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला क्रिकेटमध्ये यश 100% भेटतं. बरोबर आहे, मनापासून प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासोबत अजून एक तुमच्या चाहत्यांनी प्रश्न विचारला होता, आरके दादाला हा प्रश्न विचारा जरूर की 6 बॉल 6 सिक्स तो मारलेला किस्सा. तो भोकरपाड्याच्या ग्राउंड होता, फायनलची मॅच होती आणि भोकरपाड्याची टीम होती आम्हाला. म्हणजे असं एका बॉलरला नाही मारल्या, 3 पहिले आधीचे बॉल तसे ट्राय हे भेटले नाही आणि स्कोर तेवढा नव्हता, मग 3-3 एका बॉलवर 3 मारले आणि दुसऱ्या बॉलवर 3 मारले. अच्छा, म्हणजे तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा केलाय. तुम्ही प्लेअर ऑफ सिरीजची सायकल जिंकले, टीव्ही जिंकले. मग बाईक जिंकण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेणार, कशा प्रकारे स्वतःला डेव्हलप करणार? खरं तर बाईक जिंकण्याची संधीच भेटली नाही. आम्ही तेवढं मोठे टुर्नामेंट खेळलो, बाईक जिथे असेल तर असं बाईक जिंकण्यासाठी आम्ही कधीच केलो ना. जिथे पोरांना आता जॉब हे करून जसं टाइम भेटत, जिथे जवळपास एंट्री भेटत तिथे गेलतो आम्ही. त्यामुळं जिथे बाईक असेल तिथे आम्ही संधी घेतलीच ना. नक्कीच यापुढे जर संधी भेटली
तर नक्कीच प्रयत्न असेल ताई जिंकण्याचा. मग त्यासोबत तुम्हाला मोठमोठे टुर्नामेंट खेळावे लागतील आणि मोठमोठ्या टुर्नामेंट खेळल्यानंतर जो तुम्हाला मिळणारा अनुभव असेल तो अनुभव सुद्धा तुम्हाला पुढच्या तुमच्या येणाऱ्या क्रिकेटच्या काळासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. त्यासोबत आणखी तालुका स्तरावरचे क्रिकेटर आपल्या विभागामध्ये भरपूर आहेत मोठमोठे. मग त्यामध्ये पाहिलं तर सावरोलीचे खेळाडू आहेत, त्यासोबत शिरवलीचे खेळाडू आहेत, त्यासोबत पाहिलं तर खोपोली विभागामध्ये मग मुळगावमध्ये असेल, लवजीमध्ये, चिंचवडमध्ये, साईबाबानगरमध्ये, काटरंगमध्ये बरेच खेळाडू आहेत. पण त्यांच्यासोबत खेळताना कशा प्रकारे अनुभव तुम्हाला प्राप्त होतो? त्यांचं ते कसं ते खूप मॅच खेळलेलं असतं, त्याच्यामुळं आपल्याला समजतं ते कसे बॅटिंग करतात, कसे त्यांचे माइंडसेट कसा असतो. त्यामुळं आपण बघून शिकलो तर आपल्याला समजतं का कसं खेळायचंय, काय करायचंय. त्यासोबत जर का असं सांगितलं की या संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये मग त्यामध्ये खोपोली विभाग सोडून अशी एखादी टीम बनवायची तुम्हाला, प्लेइंग 11 किती मोठ्या टुर्नामेंटसाठी सज्ज राहील, अशी कोणती तुम्ही टीम बनवाल की ती तुमच्यासाठी, तुम्ही त्या टीम मध्ये असाल, ती प्लेइंग 11 तुम्ही मोठ्या टुर्नामेंट मध्ये एंट्री करू शकता आणि समोरच्या टीमला हरवू सुद्धा शकता? गौरव गोसावी, डायनामिट, त्यानंतर राज सावंत, संदेश पाटील, लेफ्टी डेव्हिड वॉर्नर, विनायक करंजे 4 झाले, अजय महाराजगे, वडवल एक्सप्रेस, कुणाल कदम, शिरवलीचा सागर कातकरी हा तुमचा 7वा प्लेअर. सागर कातकरी हे सुद्धा आपल्याला या पॉडकास्टवर हवेत. जर सागर कातकरीचे जेवढे चाहते वर्ग असतील किंवा सागर कातकरीचे कोण मित्र वर्ग असतील, नक्कीच त्यांना हा निरोप पोहोचवायचा आहे की तुम्हाला सुद्धा या पॉडकास्टवर येण्याची आम्ही विनंती करतोय, कारण की तुमच्यासारखे गुणवान खेळाडू या व्यासपीठावर बसले पाहिजेत आणि तुमचा खेळ, तुम्ही जे खेळताय त्याच्यासाठी येणारी मेहनत ती प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचली पाहिजे, तुमचा चेहरा प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. 7वा सागर कातकरी. त्यानंतर अक्षय पाटील गोरठण, कुणाल बारसकर करसोंडी. ओके. लेफ्टी बॉलर घेतला अजून तर रूपचंद पोलेकर, ही इज अ लेजंड. आणि नंतर पुढचा या विभागातून आकाश पाटील चिंचोली. नक्कीच खूप चांगली सुंदर तुम्ही टीम बनवलं आणि तुम्ही त्या टीम मध्ये प्लेअर असाल आणि त्याचबरोबर खूप साऱ्या तुम्हाला त्या टीमला शुभेच्छा सुद्धा असतील, कारण जिथे जिथे ही टीम जाईल तिथे आपला धमाका सुरू नक्कीच ठेवेलच. तुमची आवडती टीम संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये कोणती आहे? जर माडप संघाचा विचार न करता आपण दुसऱ्या टीम मध्ये कुठल्या तरी खेळायचं तर पहिला प्रेफरन्स कोणत्या टीमला द्या? लवजीची टीम. अल्पेश तरकुडे कॅप्टन, त्याचबरोबर भावेश सावंत, सप्रेम तरकुडे, बरेचसे चांगल्या खेळाडू त्या टीम मध्ये. हिमांशू आहे, विकी पाटील आहेत, हिमांशू आहेत. तुम्ही माडप संघामध्ये खेळता, अशी कोणती मोठी टुर्नामेंट तुम्हाला आठवते का तुमच्या टीमसाठी तो विनिंग सेलिब्रेशन होता आणि तो सेलिब्रेशन कशा प्रकारे तुम्ही केला? तो आरपीआय चषकांचा 2रा नंबर आला. आम्ही खांबा टीमला हारून आम्ही 2रा नंबर मारलेला. आम्ही मोकडावाडी सोबत हारलेलो, 1 ओव्हरची मॅच होती, आम्ही हारलेलो. तो पहिल्यांदा आमच्या गावात कोणाची वस्तू म्हणजे सायकल भेटली मला. त्याचा जल्लोष खूप मोठा होता, खूप फटाके लावले, सगळं नाचवले, चषक घेऊन गावावर फिरलो आम्ही. तो जल्लोष खूप मोठा. तुम्हाला जर पाहिलं तर बाहेरून सपोर्ट चांगल्या प्रकारे भेटतो. मी ते स्वतः कमेंट थ्रू पाहिलं की रोहित कारंजेचे किती फॅन्स आहेत आणि प्रत्येकाची नाव मला घेता येणार नाही, परंतु प्रत्येकाने वैयक्तिक मेसेज करून तुमच्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या, सांगितलं की रोहित दादा जेव्हा पॉडकास्टवर येईल त्यांना हे प्रश्न विचारा, अशा प्रकारे विचारा, त्यांच्याकडून आम्हाला हे ऐकून घ्यायचे. मग त्याचबरोबर त्या फॅन्सला तुम्ही कशा प्रकारे पाहता आणि त्यांना काय संदेश द्याल? फॅन्स म्हणजे माझा मित्र बरोबर मोठा आहे, मित्र म्हणजे सगळे, म्हणजे टीम मध्ये असं कोणती टीम नाही का त्यात माझा मित्र आहे आणि चांगले मित्र आहेत. म्हणजे आपला म्हणजे अशी खुन्नस बिन्नस असं कोणत्याही टीम मध्ये नाही आपलं, म्हणजे माडप आणि अशी कोणती टीम असं गावात खुन्नस कधीच झालेलं नाही. सगळे मित्र बरोबर मोठा आहे, त्यामुळे चांगला प्रयत्न चालतो. आणि त्यासोबत जर पाहिलं तर कधी संधी आले खालापूर तालुक्याच्या तालुका स्तरावर क्रिकेट खेळण्याची? अजून तर नाही. मग त्यासाठी काय प्रयत्न करणार? कदाचित माझ्याकडे काहीतरी कमी पडत असेल, त्याशिवाय आपल्या जेव्हा बोलवतील ना तेव्हा आपण 100% मनापासून प्रयत्न करायचा बस.
मग त्याचे तुम्हाला ग्रामीण क्रिकेट आहे ते मोठ्या स्तरावर अजून खेळणं गरजेचं आहे. तुम्ही आज जेवढं क्रिकेट खेळता त्याशिवाय अजून 2 पाऊल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तुमच्या माडपाई माडप संघाचा आपण प्रामुख्याने विचार केला तर त्यामध्ये बरेच लेजेंडरी खेळाडू झाले, त्यानंतर तुम्ही आले. परंतु असा एक किस्सा आहे की तुमच्या माडपाई माडप संघाने याआधी लेजेंडरी खेळाडू असून सुद्धा कधीच मोठ्या ट्रॉफीला हात लावला नव्हता, म्हणजे जिंकली नव्हती. त्यानंतर तुमचा एक संघ आला, मग तो नक्की ट्रान्झिशन पिरियड आणि त्यानंतरचे घडलेले किस्से काय नक्की? तर बघायला गेलं तर म्हणजे आमचे पहिले खूप मॅच खेळायचे, पैसे काढून मॅच खेळायचे. तर एकदा जांभीला मॅच झाला, हातातली मॅच खेळली. तर त्यापासून जे लेजंड होते म्हणजे क्रिकेट सोडून दिलं. त्याच्यानंतर मग सगळे नवीन खेळाडू तयार केले, अजय गोविंद, विनायक करंज, असं भरपूर जण जय गोविंद, ते नवीन पोरं तयार केले आमच्यासारखे. त्यानंतर आम्ही पहिला क्रमांक इथं मारलेला आपला सांगल्याला, 30,000 क्रमांक होता पहिला, तेव्हा जास्त रक्कम नव्हती. तिथपासून सुरुवात झाली ती झाली आमची. त्यासोबत हा कॉन्ट्रोवर्शियल असू शकतो, खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा 30,000च्या टुर्नामेंटला कॉम्प्रो केला जातो. तुमच्या मते कॉम्प्रो असावा की नसावा? मग ती टुर्नामेंट छोटी टुर्नामेंट असेल तर आमचं असं आहे का कधी पण कोणती छोटी टीम असो किंवा मोठी टीम आम्ही स्वतःहून जाणं काय विषय कॉम्प्रो करायचं म्हणून. आणि ते बोला ठीक आहे काय कसं करायचं, बोला आमचं काय ना तुम्ही बोला तसं आम्ही करू, तुम्ही बोला 2,000 आमचं असं काय ना. आम्ही फक्त एक मित्र म्हणजे जवळची टीम आपल्या पुढे खेळायचं आहे. तर कसं एक टीम हारली जे आम्ही पैसे काढून खेळायचो, मग कसं जरी एंट्री फी रिटर्न आली ते पुढे खेळायला आपल्याला बरं पडतं. त्यासाठी कॉम्प्रो असावं खरं असं. नक्कीच. बघा प्रत्येक खेळाडूचे एक मतांतर असू शकतात. रोहितचं असं म्हणणं आहे की जर कॉम्प्रो असेल तर तिथे जो सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला संघ आहे त्याला पुढच्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी कुठेतरी थोडी बघा ना रक्कम हाती पडते आणि तो पुढची टुर्नामेंट सुद्धा खेळू शकतो. आणि क्रिकेट वाढतं. क्रिकेट हा फक्त पैशासाठी खेळला जात नाही. क्रिकेट हा पाहिलं तर हा मनातील असलेली जी आपली इच्छाशक्ती आहे, क्रिकेट स्वतःसाठी खेळला जातो, क्रिकेट हौशासाठी खेळला जातो. कारण की क्रिकेटसाठी आपण म्हणतो ना की भल्या भल्यांनी आपलं आयुष्य बर्बाद केलं, तर तो क्रिकेटसाठी भल्या भल्यांनी क्रिकेट खेळून आपलं आयुष्य घडवलंय सुद्धा. आणि ती एक हौस लागते, ती क्रिकेटची हौस अशाच प्रकारे पूर्ण केली जाते. विनायक, रोहित तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलं. जर पुढे पाहिलं आपण अजून थोडं पुढे पाऊल जर एक टाकलं तर खालापूर तालुक्याचं क्रिकेट आज पाहिलं तर रायगड जिल्ह्याच्या मोठमोठ्या संघांच्या सोबत 2 हात करण्यासाठी सज्ज आहे. तुमचे मोठे बंधू ते सुद्धा एक खूप टॅलेंटेड खेळाडू आहेत, परंतु आजही पाहिलं तर ते बाहेर क्रिकेट खेळायला जास्त जात नाहीत. नक्की काय आड येतं? त्यांचं कौटुंबिक प्रवास की अजूनही क्रिकेट त्यांना खेळणं बाकी आहे? म्हणजे तो लास्ट पहिले तो म्हणजे मला एक किस्सा म्हणतो त्याबद्दल. गावात मॅच ठरवल्या होत्या आणि त्याला पहिल्यांदा त्याला डायरेक्ट ओपनिंग देत होते. तो तिथून पळून घरी येऊन जायला आणि भीती घाबरतो. आणि तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये जर का त्याला चान्स भेटला नक्की तो खेळ. माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड आहे आणि माझे मित्र पण बोलतात तुझ्यापेक्षा तुझ्या दादाची बॅटिंग झाली. त्यासोबत असं कोणतं मैदान तुम्हाला आठवतंय का? ते मैदान तुमच्यासाठी लकी आहे, तिथे खेळायला मजा सुद्धा येते आणि तिथे तुमच्या मार्फत झालेल्या चांगल्या खेळी आहेत? डीपी रोडचं. आणि तिथे मला बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट सिरीज, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर सगळे तिथे मला भेटलं. आणि तिथं 50 पण मारले मी. आणि असे षटकार तर हवेतच जातात, लगेच जातात तिथं. म्हणतो छोटं मैदान परंतु तेवढं चांगलं मैदान, त्या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी सुद्धा असते. पण त्या मैदानावरची एखादी अशी वादळं केली की तुम्हालाही आठवते, ऑपोजिट टीमला सुद्धा लक्षात राहील, तुमच्या टीम मेंबरला सुद्धा लक्षात राहील? तर या मागच्या वर्षीची गोष्ट आहे. म्हणजे खालची खोपोली रोज मॅच होती. तर बाहेर काही वादविवाद झाला आणि आमची बॅटिंग होती. पहिले ओव्हर मेडन गेली आणि विकेट पडले, 3 विकेट गेले आमचे मेडनवर. तर मी खाली नॉन स्ट्राईकलाच होतो. त्यानंतर मला स्ट्राईक भेटली आणि बाहेरच्या वादावाद चाललेला होते आणि मी 5 बॉल 5 षटकार मारले. 5 बॉल इथे टीम आमच्या टीम त्यांना माहीतच नाही मी 5 बॉल 5 षटकार मारले. तर ते स्कोर विचारलं तेव्हा त्यांना समजलं का 5 बॉल 5 षटकार मारले त्यांनी. तर ती खेळी चांगली लक्षात. तुम्ही अशी एक खेळी होती की तिथे तुमच्या टीमला 6 बॉल 24 धावांची गरज होती, तुमचे बंधू सुद्धा खेळले होते. मग त्यानंतर ती मॅच तुम्ही जिंकवली होती.
तो काय किस्सा प्रेक्षकांना सांगू शकता? तो किस्सा असा आहे का स्कोअर खूप झाला, म्हणजे आम्हाला चेसिंग होते, साबॉल म्हणजे धावून धावून जागा जमलेला आणि स्ट्राईक साबॉल ते 24 पाहिजे होत्या. 24 पाहिजे होत्या. दादा आला माझ्या बोलतो मी दमलं काय तुम्ही मारायचे, कारण मॅच जिंकायची होती, नंबर मारायचे होते, कारण का बहुतेक कदाचित आमची ती शेवटची एंट्री असते, कारण पैसे काढून पोरं खेळले. तर दादाने तोंड पण बारीक केलं, दादा जिंकायचे मॅच काही करून. मी बोललो दादाला मी मारणार आणि ते मी करून दाखवलं. पोराही उचलून घेतलं मला तेव्हा आणि सांगून मारलं मी. सर तुम्ही सांगू त्या धावा मारला. मग तुम्ही आता जो उल्लेख केला की प्रत्येक खेळाडू स्वखर्चाने तिथे एंट्री करतो. मग आज पाहिलं तर माडपाई माडप संघ खूप मोठा संघ आहे. तालुका स्तरावर ते बरेच मोठे संघ आहेत, त्यांना हरवण्याची ताकद, त्यांना हरवलंय आणि त्याचबरोबर बऱ्याच मोठ्या टुर्नामेंटमध्ये विजय सुद्धा झालाय. मग असा पॅकर तुमच्याकडे कोण आहे का की तो तुमची एंट्री कुठे टुर्नामेंट ते करतो? आम्हाला अजून म्हणजे आम्ही आमच्याकडे असे पहिले प्रणित म्हणून होता चौकचा, त्याने आमची 2 वेळा एंट्री टाकली आणि आम्ही दोन्ही वेळेला त्याला प्रथम क्रमांक करू. आम्हाला पॅकर आता सध्या तरी कोण येत नाही. आणि नंतर त्यानंतर शेखर माडेक म्हणून त्यांनी आम्हाला भातांना टुर्नामेंटला टाकलेले. तिथं आम्ही 2 राऊंड मारले, कोंबड पूजे गिरवले आणि टीमला हरवलेला आम्ही पनवेलमध्ये. तर नंतर आम्ही भातांसोबत 3 मॅच हारलेलो, कॉम्प्रोमाइजचा झाला. आम्ही सगळे पैसे त्यांनी घेतले, आम्हाला आम्ही मागितले पण नाही, कारण का आम्हाला माहिती आहे पॅकर टाकतोय तर आपण नंबर मारला असता तर ठीक आहे आपण मागून घेऊ शकतो. कॉम्प्रोमाइज त्यांनी आम्ही एक शब्दाने बोलला आम्हाला हे दे एवढं दे काय आमचा पैशाचा विषयच नसतो पहिली म्हणजे. त्यासोबत जर पाहिलं तर आपण तुमच्या आवडीची टुर्नामेंट या तालुका स्तरावर बऱ्याच ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंट होतात, पण तुम्हाला कोणती अशी टुर्नामेंट आवडते की त्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला खेळायला मजा येते? शेखिन चिंचोलीची नाईट टुर्नामेंट, कुलस्वामिनी चषक, तिथे कधी विजयी झालाय? 4था नंबर आला. त्यासोबत जर पाहिलं तर मला वैयक्तिक बऱ्याच जणांचे अशा फीडबॅक येतात की तू एवढा खालापूर तालुक्याच्या क्रिकेटच्या खेळाडूंसाठी धावतोयस, तुला त्यातून बेनिफिट काय? तर माझं उत्तर एकच आहे की हे जे खेळाडू आहेत ना, हे खेळाडू माझ्या या तालुक्याच्या पटलावर प्रत्येकाने पाहिले पाहिजेत. कारण की मलाही क्रिकेटची आवड होते, पण तो काही कारणास्तव मला क्रिकेट पुढे करता नाही आलं कंटिन्यू. परंतु मी माझी आवड एक तर समालोचन मार्फत तरी पूर्ण करतो, परंतु त्यानंतर मी ठरवलं समालोचन एक मर्यादित माझ्यासाठी राहील, परंतु मला अजून काय पुढे घेऊन जायचंय तर मला प्रत्येक खेळाडूला घराघरापर्यंत पोहोचवायचंय. त्यानंतर जर एखादा प्रेक्षक जरी बोलला हो आकाश देशमुखला आवड होती आणि तो खेळाडूंसाठी आपलं 5 मिनिटं देतोय, एखाद्या प्रेक्षकाने जरी सांगितलं ना तरी मला समाधान मिळेल. आणि हे समाधान माझ्यासाठी खूप सारं आहे. हेच मी बाकीच्यांना सांगतो की तुम्हाला असलेलं समाधान आणि तुम्हालाही क्रिकेट खेळून जर समाधान मिळत असेलच. त्यासोबत आपण पुढे आता रॅपिड फायरकडे जाऊयात. रॅपिड फायरकडे जाताना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त एका वाक्यात उत्तर द्यायचे. तुमचा या तालुका स्तरामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये कोणता आवडीचा खेळाडू? अजय महाराजगे. त्यासोबत तुमच्या आवडीची टीम कोणती माडपाई माडप संघ सोडला तर? लवजी. त्यासोबत जर पाहिलं तर तुम्हाला रायवल वाटणारी टीम कोणती? सावरली. त्यासोबत तुम्हाला कठीण जाणारा गोलंदाज, कारण की बरेच जण काय सांगतात की मला कठीण कोणताही गोलंदाज जात नाही, परंतु असा एखादा गोलंदाज असतो की तो कुठेतरी आपल्याला कठीण जातो, असा गोलंदाज कोण? कुणाल कदम, शिरवली. त्यासोबत पाहिलं तर आवडीचं मैदान तुम्ही डीपी रोड सांगितलं. डीपी रोडच्या व्यतिरिक्त आवडणारं मैदान? खानावचं मैदान, मंगेशभाई पाटलांचं मैदान. त्यानंतर पाहिलं तर खोपोली प्रीमियर लीग होते, तुषार धुमाल ते आयोजित करतात. खालापूर प्रीमियर लीग होते, खालापूरची कमिटी करते. त्यासोबत पाहिलं तर चॅम्पियन लीग होते, संजय सोलंकी आयोजित करतात. या तिन्ही टुर्नामेंट मध्ये तुम्हाला जास्त भारावून गेलेली टुर्नामेंट कोणती? चॅम्पियन लीग. कधी खेळण्याची संधी मिळाली? मग परफॉर्मन्स कसा होता? परफॉर्मन्स तेवढा खास नव्हता आणि या तिन्ही तालुक्यात खेळाडू असल्यामुळे चान्स पण भेटला नाही. येत्या हंगामामध्ये जर आपली चॅम्पियन लीग पुन्हा सुरू झाली तर त्यासाठी सज्ज असाल
नक्की 100%. नक्कीच संजय सोलंकी सुद्धा पाहत असतील आणि संजय सोलंकी सुद्धा यांचा विचार जरूर करतील, कारण की या तालुका स्तरावरचं क्रिकेट पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं तर एकमेव संजय सोलंकी इकू आणि त्यांच्या जोडीला आता बरेच जण आहेत की जे तालुका क्रिकेटसाठी आपलं योगदान देतात, परंतु मोलाचा वाटा संजय सोलंकी यांचा जरूर आहे, कारण की प्रत्येकाला जे विचारलं ना संजय सोलंकीचं नाव जरूर घेतात. खोपोली विभागामध्ये आपण सिटी विभागामध्ये तुमचा आवडीचा खेळाडू कोण? बंटी पेंढारे. त्यासोबत पुढे गेल्यानंतर तुमच्या या खोपोली विभागामधला आवडीचा गोलंदाज कोण? भावेश सावंत लवजी. आता तुम्ही प्रत्येकाला एक एक विशेषण द्यायचंय, म्हणजे जर पाहिलं तर मी एखाद्याचं नाव घेतलं त्याला तुमच्या मार्फत एखादं विशेषण जरूर द्यायचंय. गणेश नाना पाटील म्हणजे एक हौशी माणूस. संजय सोलंकी मास्टरमाइंड. शुभम गोडविंदे बिग गिटार. जर आपण इथून ग्रामीण बाजूला गेल्यानंतर रोहित पाडवे एक काळ गाजून सोडणारा प्लेअर. त्यासोबत नंतर आपण अजून जर ग्रामीण विभागात गेलो तर अजय मोरे शिरवली. म्हणजे बेस्ट ऑलराउंडर. अंकुश सालके बायकरमॅन. अंकुश सालके 2 बाईक त्यांनी जिंकल्यात आणि आम्ही सुद्धा प्रतीक्षा करतोय की अंकुश सालके आमच्या या पॉडकास्टवर कधी येणार. त्यासोबत जर आपण आदिवासी विभागामधून जर एक नाव घेतलं तर अशोक मिरकुडवाडीचे, त्यांना काय विशेषण द्या? म्हणजे एक हाय बॉलरला जाम जोडतो, म्हणजे डेंजर बॅट्समन, चांगला बॅट्समन. त्यासोबत एका टीमला जर आपण नाव दिलं चिंचोली गोहे टीम, याला काय विशेषण द्या? ते बघायला गेलं तर 2 प्लेअर डेंजर आहे, संदेश पाटील, आकाश पाटील. बरोबर आहे. बऱ्याच खेळाडूंना तुम्ही विशेषण दिलंय, बरंच केलं. तुम्हाला अशी कोणती टीम तुम्ही सांगितली की रायव्हर वाटते? सावरोली. मग सावरोली रायव्हर का वाटते? आमच्या कधी आम्ही एक मॅच जिंकतो, पुढच्या वेळी ते जिंकतात आणि आमची मॅच टफ होते. म्हणजे आम्ही हारलो ते आम्ही असं वन साइड नाही हारत किंवा ते हारलं तर वन साइड नाही. मग आता त्याबरोबर माडपाई माडप संघाचे असे कोणते यंगस्टर आहेत की ते यंगस्टर पुढच्या वर्षी पुढच्या हंगामामध्ये तुमच्या टीम मध्ये खेळणारी सज्ज आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर कशा प्रकारे वर्क करणार, तर त्या खेळाडूंना अजून थोडं पुढे आपल्या टीम मध्ये चान्स कसं देणार? एक म्हणजे निशांत सांबारे, दीप पाटील आणि अमित नाईक आणि तनु शिंदे, हे 4 प्लेयर नक्की पुढच्या वर्षी टीम मध्ये घेतले. आता ते म्हणजे त्यांना टीम स्वतःहून टाकतात, ते त्यांना अनुभव वाढवण्यासाठी त्यांना सांगितलंय का तुम्ही जेवढा मॅच केला तेवढं तुम्हाला अनुभव येईल आणि ते चांगलं होईल तुम्हाला. त्यासोबत तुम्ही मगाशी उल्लेख केला की आमची माडपाई माडप संघ बाहेरचे टुर्नामेंट जास्तीत जास्त खेळत नाही, तुम्हाला स्पॉन्सर्स भेटत नाही, परंतु यंदाच्या हंगामात तुम्हाला असं वाटतंय का की माडपाई माडप संघाने अजून थोडंसं बाहेर जाऊन क्रिकेट खेळलं पाहिजे, जेणेकरून तालुका स्तरावरचे जे खेळाडू आहेत ते तुमच्या चांगल्या खेळाडूंना कॅप्चर करतील? नक्कीच केलं पाहिजे, पण पोरांचे जॉब किंवा ते रिस्क घेत नाही बाहेर जाण्यासाठी, बाईक घेऊन जातात पोरं, काय झालं हे म्हणजे सगळं विचार करून पोरं खेळतात. प्रत्येकाचं साहजिक गोष्ट. ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच असतं की माझ्या घरातला एखादा जर खेळाडू म्हणजे क्रिकेट खेळणारा खेळाडू जर बाहेर गेलाय तो घरी येईपर्यंत त्याचे घरचे वाट बघत असतात. ही गोष्ट खूप तुम्ही महत्वाची सांगितली आणि प्रत्येकाला हे सांगेल की तुम्ही कुठेही क्रिकेट खेळायला जा, पण आपल्या घरचे तुमची काळजी करत असतात. मग तुम्ही जसे चांगल्या प्रकारे जातात तसेच चांगल्या प्रकारे घरी रिटर्न या, कारण की आता रोड फास्ट झालेत, सर्व गोष्टी फास्ट झाल्यात, क्रिकेट सुद्धा फास्ट झाले. तुम्ही दगदग करता तुमच्या घरची जी वाट बघतायत ना त्यांची नक्कीच काळजी तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. अशी तुमची कोणती सुपरस्टिशन आहे, म्हणजे तुमची श्रद्धा आहे की मला मॅचला बॅटिंग करण्याआधी असे मी त्या श्रद्धेने जातो, म्हणजे सुपरस्टिशन म्हणतात, असं कोणतं आहे का? म्हणजे मी एक करीचं नाव घेतो आणि माळपाई देवीचं नाव घेतो, मनात तेच असतो बाबा फक्त एक बॉल खेळलो तर पुढं मी बरोबर खेळणार, फक्त बॉल लागू दे, चांगलं खेळू दे, बस एवढी काही असतं. त्यासोबत जर पाहिलं तर आता क्रिकेट खूप पुढे चाललंय. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर आज जर बघितलं तर पैसा भरपूर आला आणि टेनिस क्रिकेटमध्ये पैसा भरपूर आला. मग त्यामध्ये ISPL सारखी मोठी टुर्नामेंट आहे, त्यासोबत जर पाहिलं तर ओपन हार्टच्या टुर्नामेंटचे क्रिकेट आहेत आणि ओपन हार्टचे जे खेळाडू आहेत ते बऱ्यापैकी ग्रामीण क्रिकेट आहेत
मग जवळच पाहिलं तर रजत मुंडे आहेत, त्याचबरोबर पाहिलं तर बंटी पेंढारे आहेत, कुणाल कदम आहेत, शुभम गोडविंदा आहेत, त्यासोबत जर पाहिलं तर भावेश सावंत सुद्धा मोठमोठ्या संघ जागृती स्पोर्ट्स मध्ये क्रिकेट खेळले. मग तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की मोठमोठ्या संघामध्ये खेळावं. मग रायगड प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी तुमची तयारी कशी आहे? अजून परत राहिलं ते स्वप्न आहे माझं. पहिलं स्वप्न आहे, एक पायरी आहे माझी, तर ही पायरी चढायची पहिले. ते खेळलो ना तर खूप शांती आहे, मनाला शांती आहे. तुम्हाला असं वाटतंय की जर रायगड प्रीमियर लीग खेळायचे तर कुठेतरी आपल्या ओळखीतली व्यक्ती रायगड प्रीमियर लीगच्या त्या मोठ्या मंचावर असावी? म्हणजे माझा प्रश्न काय होता की तिथे कोणतरी एक तुमचा ओळखीचा रेफरन्स असावा असं वाटतं, आणि रेफरन्स असल्यावरच खेळता येतं असं काहीतरी आहे? हो नक्कीच. असं म्हणजे संजय सोलंकी जर असेल तर आपल्या खालापूरच्या बऱ्याच खेळाडूंना संधी भेटू शकते. या वर्षी संजय सोलंकी यांची सुद्धा एक खंत होती की एवढा मोठा खालापूर तालुका तरी रायगड प्रीमियर लीग मध्ये खालापूरचा एकही संघ नाही. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? तसं बघायला गेलो तर मग हे आपला संघ पाहिजे होता खालापूर तालुक्यामध्ये. तर एवढं खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत आपल्या खालापूर तालुक्यामध्ये. तर कोणीतरी कॅप्टन करायला पाहिजे होता आणि संघ घ्यायला पाहिजे होता आपल्या खालापूर तालुक्यामध्ये. साहजिकच आहे. तर त्यासोबत जर पाहिलं तर आता येणारा हंगाम आहे, तर त्या हंगामासाठी तुमची तयारी कशी आहे? मग फिजिक्स तुमचा असेल, त्याचबरोबर तुमच्या बॉडी पार्टची तुम्ही जे केलेली जी एक्सरसाइज ती कशा प्रकारे चालू आहे सध्या? एक्सरसाइज रनिंग आपली. मला हाताचा प्रॉब्लेम, जिम जॉईन करू शकत नाही, मला हात मसाला डॅमेज आहे, त्यामुळे मी जास्त करून जिम म्हणजे हे करत नाही, फक्त रनिंग आपली चालू आहे. त्यासोबत जर पाहिलं तर तुमचे चाहते वर्ग आहेत, त्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्यात आणि त्यासोबत त्यांना काय संदेश दिला या पॉडकास्टच्या माध्यमातून की हा पॉडकास्ट चांगल्या प्रकारे चालू आहे, पण त्या प्रेक्षकांना कशा प्रकारे तुम्ही संदेश द्याल जे तुमची वाट पाहत होती या पॉडकास्टवर? सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मला म्हणजे तुमच्या याच्याकडून चॅनल भेटलाय, मला बोलण्यासाठी इथं संधी भेटल्या, त्यापासून त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. नक्कीच. आपल्यासोबत पाहिलं तर हे होते रोहित करंजे उर्फ RK, आणि त्यांना सुद्धा पाहिलं तर हिटमॅन ही जी उपाधी दिली त्यांच्या चाहत्या वर्गाने दिले. मला कमेंटमध्ये बऱ्यापैकी कमेंट अशा आल्या होत्या की पुढचा पॉडकास्ट कोणाचा असावा, तर RK हिटमॅन. आणि खरंच नक्कीच माळपाई माडप संघाचा हा खेळाडू आज या खालापूर तालुक्यामध्ये प्रत्येकासाठी कर्दन काळ ठरला. ऑपोजिट टीमचा कर्दन काळ आणि त्याचबरोबर माळपाई माडप संघाचा तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो म्हणजे रोहित करंजे आपल्यासोबत आहे. रोहित, खूप मजा आली तुमच्यासोबत बोलताना. तुम्ही बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला, त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर कॉम्प्रो बद्दल चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, तुमचे आवडते खेळाडू कोणते ते समजून सांगितलं, क्रिकेट कशा प्रकारे तुम्ही खेळता, क्रिकेटसाठी काय काय करावं लागतंय ते तुम्ही सांगितलं. हा एपिसोड इथे आम्ही संपुष्टात येतोय. रोहित, तुम्हाला काय नक्की बोलायचे का? मला म्हणजे मी दादा तुझं मनापासून आभार मानतो, कारण का तू जो प्लॅटफॉर्म तयार केलास नवीन खेळाडूंसाठी, तुझी चांगली संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. नक्कीच धन्यवाद. असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू दे. आणि हा जो एपिसोड आहे तो एपिसोड जर कोणी पाहणार असेल त्यांना विनंती आहे की आपला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जेवढा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा, कारण की ही व्हिडिओ फक्त माझ्यासाठी नाहीये. ही व्हिडिओ 90% 95% पाहिलं तर हे खेळाडूसाठी, कारण की जर खेळाडू हे आपल्या या प्लॅटफॉर्मवर आले तर त्यांना घरोघरी पोहोचवायची जिम्मेदारी तुमची प्रेक्षकांची आहे. आणि या व्हिडिओला जेवढी पसंती देईल तेवढी पसंती द्या. आणि येणाऱ्या सीझनसाठी रोहित तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यासोबत तुमचा जो चाहता वर्ग आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत की असाच जल्लोष करत राहा. RK तुमचा यापुढे सुद्धा अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे खेळी करेल, आणि तुमचं जे तुम्ही मनामध्ये घेतलेली इच्छा आहे की आमचा खेळाडू चांगल्या प्रकारे खेळला पाहिजे, तसं तो खेळून दाखवून तुम्हाला सुद्धा तेवढं खुश करत राहील. तात्पुरता आम्ही इथे थांबतो. तुम्ही या व्हिडिओला जेवढ्या पसंती देता तेवढी पसंती द्या. धन्यवाद.